बीडमध्ये रमेश घोले आणि परिवाराचं उपोषण तात्पुरतं मागे घेण्यात आलं आहे। उपोषण तात्पुरतं मागे घेण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे। गेल्या 17 दिवसांपासून घोले परिवारानं उपोषण सुरू केलं होतं आणि आज अखेर ते मागे घेण्यात आलंय। मात्र हे उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे आणि 8 दिवसांची मुदत सरकारला दिलेली आहे असं घोले कुटुंबियांनी म्हटलंय। रमेश घोले आणि परिवारानं हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये पहिले काही दिवस सरकारने या उपोषणाची दखलच घेतली नसल्याची तक्रार घोले कुटुंबियांसह या परिसरातल्या रहिवाशांनी केलेली होती, त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली होती। त्यानंतर हे उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। आज गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री सदावर्ते या उपोषणाच्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी या ठिकाणी आंदोलकांसोबत चर्चा करून हे उपोषण तात्पुरतं मागे घेण्यामध्ये त्यांना यश आल्याचं दिसतंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, काय नेमकं आंदोलक आणि सदावर्ते यांच्यामध्ये बोलणं झालं आणि आता नेमकी उपोषण मागे घेताना काय भूमिका ठेवलेली आहे घोले परिवाराने? आपण जर बघितलं तर घोले परिवाराचं गेल्या 17 दिवसापासून उपोषण बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होतं। मात्र या उपोषणाची दखल कोणी घेत नसल्याने कुटुंबीय गेल्या काही दिवसापासून आक्रमक देखील झालं होतं। त्यानंतर आज जो मोर्चा आहे तो क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी हजेरी लावली। नुसतीच हजेरी नाही तर गुणरत्न सदावर्ते यांनी जी विरोधकांवर टीका केली, या टीकेच्या नंतर आपण जर बघितलं तर हे उपोषण या ठिकाणी थांबवण्यात आलेले आणि एक आश्वासन पण जे आहे ते आता 8 दिवसाचं जे अल्टिमेटम आहे ते या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलं आहे। बजरंग सोनवणेच्या पुत्रावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी हे 8 दिवसाचं अल्टिमेटम असेल। 8 दिवसानंतर जर 8 दिवसानंतरही गुन्हा जर दाखल झाला नाही तर मात्र संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आणि दरम्यानच सदावर्ते यांनी घोले परिवाराशी भेट घेऊन साधारण तासभर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आपण जर बघितलं हा संपूर्ण मोर्चा झाल्यावर हे उपोषण सोडण्यात आलंय। अमोल, निश्चित धन्यवाद स्वानंद या सविस्तर माहितीबद्दल।